वैजापूरमध्ये पेट्रोल पंपवर दारुड्यानं धिंगाणा घातला। जमिनीवर ज्वलनशील पदार्थ शिंपडून आग लावण्याचा प्रयत्न या दारुड्यानं केला। पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। संभाजीनगरमधून ही अत्यंत धक्कादायक बातमी आणि त्याची धक्कादायक दृश्य आपल्या समोर आहेत। वैजापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बोथरा पेट्रोल पंपवर एका दारुड्यानं हा सगळा धक्कादायक प्रकार केला। ज्वलनशील पदार्थ त्या ठिकाणी शिंपडला। समोर पेट्रोल पंप आहे, आपण ही दृश्य पाहतोय। मात्र इथे काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। संभाजीनगरच्या वैजापूरमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। पेट्रोल पंपवर एका दारुड्यानं धिंगाणा घातला। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी नितीन थोरात यांच्याकडून। नितीन, हा इसम नेमका कोण होता समजू शकलाय का? पोलिसांनी ताब्यात घेतलंय का त्याला? रिद्धी अगदी खरं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरातली ही धक्कादायक दृश्य आहे। वैजापूर शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बोथरा पंपावर रात्री 9:30च्या सुमारास एक तरुण आला। तो त्याच्या हातामध्ये पेट्रोल होतं आणि तो मद्यधुंद अवस्थेत होता। त्याने पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला आणि पेट्रोल पंप जाळण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याचा तो संपूर्ण प्रयत्न कर्मचाऱ्यांच्या प्रसंगामुळे झाला नाही। मात्र या सगळ्या घटनेमुळे पुन्हा एकदा असा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आल्याने वैजापूर शहरामध्ये खूप मोठा जमाव रात्री तिकडे जमला होता आणि या घटनेची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे। मात्र या तरुणाचा नेमका उद्देश काय होता, त्यांनी कशासाठी हा पेट्रोल पंप जाळण्याचा प्रयत्न केला होता, हे कारण मात्र समजू शकलेलं नाही। मात्र या पेट्रोल पंपाच्या मालकाने वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे आणि त्यानुसार आता पोलीस त्या आरोपीचा शोध घेतला आहे। त्याचा उद्देश काय होता, त्यांनी कशासाठी हा सगळा प्रकार घडवला, हे मात्र आता येणाऱ्या काळात पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे। मात्र अतिशय ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल, कारण जर पेट्रोल पंपाला आग लागली असती तर हे वैजापूर शहरातलं मध्यवर्ती ठिकाणी असणारा पेट्रोल पंप आहे आणि त्यामुळे मोठी हानी यामुळे होऊ शकली असती। मात्र कर्मचाऱ्यांच्या या प्रसंगावधानामुळे हा अनर्थ टळलेला आहे असं आपण म्हणू शकतो। नितीन, या सगळ्या संदर्भात जे प्रत्यक्षदर्शी होते किंवा जे कर्मचारी आपण म्हणतोय की पेट्रोल पंपवर उपस्थित होते, त्यांच्याकडून या सगळ्या घटनेबाबत आणखी काही माहिती मिळू शकली का? त्यांनी हा सगळा थरार त्यांच्याकडून सांगितलाय का? अगदी आपण तो दारू पिऊन आलेला होता। सुरुवातीला त्याने तो पेट्रोल पंपाच्या बाजूला थांबला। यांना वाटलं कोणीतरी स्थानिक नागरिक आहे म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी त्याला कुठल्याही अडवण्याचा प्रयत्न केला नाही। मात्र तो अचानक, आता आपण सीसीटीव्हीच्या व्हिज्युअल्स मध्ये, या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण बघू शकतो, तो आला त्याने नंतर थेट पेट्रोल खाली ओतला आणि आग लावून तो तिथून निघून जाताना पाहायला मिळतं। मात्र कर्मचाऱ्यांनी त्याला कुठलाही त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला नाही, कारण सुरुवातीला त्यांना ही आग मोठी होऊ नये, आग म्हणजे आगीचं लोण सर्वत्र पसरू नये, त्यासाठी त्यांनी पूर्णपणे विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानुसार तो कोण होता, काय होता, याचे काही वाद होते का, या संदर्भात मालकाशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला। मात्र अशी कुठलीही घटना झाली नाही, याला आम्ही ओळखत नाही। मात्र त्यांनी ती घटना का केली याचा शोध आता पोलिसांनी घ्यावा अशी अपेक्षाही मालकाने व्यक्त केली आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।